वेलकम स्टुडंट्स. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण लॉजिकल कनेक्टिव्हची सुरुवात केली, बरोबर आहे का? त्यातलं पहिलं कनेक्टिव्ह पाहिलं होतं आपण, कोणतं रे? कंजंक्शन. की जी दोन स्टेटमेंट अँड ह्या वर्डनं जर कनेक्ट केली असतील तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो रे? लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे म्हणतो? कंजंक्शन आहे असं आपण म्हणतो. ते डिनोट कसं करतो आपण रे? पी उलटा व्ही क्यू, म्हणजे पी अँड क्यू असं वाचतो त्याला. आणि त्याचा ट्रूथ टेबल तयार करताना समजा त्याचं एखादं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर काय म्हणतो आपण रे? मँगो इज फ्रूट अँड पोटॅटो इज व्हेजिटेबल. दोन वाक्य जोडली ना मी, दोन स्टेटमेंट, बरोबर आहे का? मग मँगो इज फ्रूट हे जे स्टेटमेंट आहे त्याला आपण पी मानलं समजा, आणि पोटॅटो इज व्हेजिटेबल त्याला क्यू मानलं. दोघांमध्ये अँड आहे म्हणजे पी अँड क्यू म्हणणार, बरोबर आहे. आता मला सांगा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रूथ टेबल तयार करून दाखवलं होतं मी. मग सगळ्यात महत्वाची एक कंडिशन सांगितली ती बघा. ट्रूथ टेबल कंजंक्शनचा ट्रूथ टेबल करताना काय कंडिशन आहे? पी अँड क्यू हे ट्रू केव्हा असतं रे? इफ पी अँड क्यू आर बोथ ट्रू देन पी कंजंक्शन क्यू इज ऑल्सो ट्रू, अदरवाईज एफ. म्हणजेच काय रे? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. हे कंजंक्शन मध्ये बघितलं होतं आपण. आणि कंजंक्शन नुसतं अँड हे वर्ड सोडून अजून कोणकोणते वर्ड येतात रे कंजंक्शन मध्ये? बट, एट, वाईल, नुसतं कोमा असेल, दो असेल, बरोबर आहे का? यासारखे वर्ड कंजंक्शन मध्ये येतात, बरोबर आहे. आता नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे कोणतं रे? डिसजंक्शन. कोणतं? डिसजंक्शन. तर आता त्याची डेफिनेशन बघूया आपण. काय रे? डिसजंक्शन काय म्हणतो आपण त्याला? डिसजंक्शन. ओके, आता याची डेफिनेशन काय सांगते बघा. इफ टू और मोर लॉजिकल स्टेटमेंट आर कंबाइंड विथ using logical connective or then this statement is called as disjunction किंवा it is called as disjunction. डिसजंक्शन कशाला म्हणायचं बघा. दोन स्टेटमेंट जर ऑर जोडले असतील, ऑर, जसं की मगाचं जे एक्झाम्पल आपण घेऊ अजून एकदा. मँगो इज फ्रूट और पोटॅटो इज व्हेजिटेबल, बरोबर आहे का? ऍड न कसं जोडलं तसं आपण ऑर न पण जोडू शकतो ना ते, बरोबर आहे. मग दोन स्टेटमेंट मी कशाने कंबाईन केली रे? कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून कंबाईन केली? ऑर. जर ऑरला आपण ऑरच्या ऐवजी आयदर ऑर जरी आलं तरी आपण त्याच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे म्हणणार? डिसजंक्शन आहे म्हणणार. लक्षात येते का? डिसजंक्शन म्हणजे काय कळलं? दोन स्टेटमेंट जर ऑर किंवा आयदर ऑर जोडले असतील, टू स्टेटमेंट आर कंबाइंड विथ युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, इट इज कॉल्ड एज डिसजंक्शन. आता ते अदर वर्ड मध्ये सांगायचं झालं, समजा पी एखादं स्टेटमेंट आणि क्यू एखादं स्टेटमेंट आहे. पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट, then P, Q are two statements, then P or Q is called a disjunction. बघा, P or Q मी मगाशी म्हणलं की दोन स्टेटमेंट, मँगो इज फ्रूटला P मानायचं, पोटॅटो इज व्हेजिटेबलला Q मानायचं. P or Q म्हणलं ना, सिम्बॉलिक फॉर्म म्हणायचं या स्टेटमेंटचं. काय म्हणायचं? सिम्बॉलिक फॉर्म म्हणायचं. त्याला पण आपण काय म्हणतो? डिसजंक्शन म्हणतो. इट इज डिनोटेड ॲज, कसं डिनोट करतो बघा आपण ते कसं डिनोट करतो रे? पी ऑर क्यू. पी उलटा सरळ व्ही क्यू. पी मध्ये व्ही सारखं चिन्ह काढायचं, क्यू, या पद्धतीने ते डिनोट करतो. आणि रीड कसं करतो? पी ऑर क्यू ऑर पी डिसजंक्शन क्यू. काय अडचण आहे? कळलं डिसजंक्शन? आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल, डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा असतो ते बघूया आपण. त्याच्या अगोदर एक कंडिशन, जसं लॉजिकल कनेक्टिव्ह आपण कंजंक्शन बघताना जशी कंडिशन मी साईडला सांगितली तुम्हाला. काय सांगितली कंडिशन रे? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. तशी डिसजंक्शनची कंडिशन काय सांगते बघा. द डिसजंक्शन पी ऑर क्यू इज फॉल्स. द डिसजंक्शन पी ऑर क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर फॉल्स. जर दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल, दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तरच त्या स्टेटमेंटची जे डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू आहे, त्या दोन स्टेटमेंटचं जे डिसजंक्शन आहे
ते डिसजंक्शन काय तर फॉल्स आहे. मी काय सांगतोय बघा, दोन्ही स्टेटमेंट पी पण फॉल्स असलं पाहिजे, क्यू पण फॉल्स असेल तर डिसजंक्शन काय येणार आहे, फॉल्स येणार, अदरवाईज ट्रू येणार. म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणलं आपल्या भाषेत एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. कंजंक्शन मध्ये काय बोललो आपण, टी टी असेल तरच टी इन कंजंक्शन. इन डिसजंक्शन एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. काय अडचण आहे का? मग आता याचा ट्रूथ टेबल तयार करू ना आपण. बघा, पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, मिल्क इज व्हाईट और ग्रास इज ग्रीन. मिल्क इज व्हाईट, याला मी पी मानतो ना तात्पुरतं, बरोबर आहे का? और ग्रास इज ग्रीन, याला काय मानलं, क्यू मानलं. पी क्यू हे दोघं कशाने जोडलेत रे, ऑर न. म्हणजे पी और क्यू ह्या स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल मी तयार करायला लागले. लक्षात येते का? ओके, कंजंक्शन मध्ये असं एक्झाम्पल एक द्यायला पाहिजे होतं, पण ते एक तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल मध्ये दिलंय, ते तुम्ही बघू शकता. ओके, डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल तयार करतो. एक एक्झाम्पल घेतलेलं आपण, काय घेतलेलं आहे, मिल्क इज व्हाईट और ग्रास इज ग्रीन. त्या स्टेटमेंटच्या मिनिंग कडे जायचं नाही आपल्याला. आपण इथं मॅथमॅटिक्स शिकतोय, इंग्लिश शिकतोय का? इंग्लिशचा काय सुद्धा संबंध नाही. आपल्या मॅथ्सचे रूल्स बघायचे फक्त. इथं दोन स्टेटमेंट आहेत, भले ते कोणत्याही मिनिंगच्या सुद्धा, काय घेणं देणं आपल्याला, जोडलेत कशानं ते महत्वाचं आहे. ऑर न जोडले म्हणजे या दोघांमध्ये काय आहे, काय आहे सांगा मोठ्यानं, डिसजंक्शन आहे. काय आहे याच्यामध्ये, डिसजंक्शन आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये, त्याचा ट्रूथ टेबल बघू लगेच. पी क्यू, पी और क्यू, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज कसे घ्यायचे मी सांगितलं ऑलरेडी सुरुवातीला, बरोबर आहे का? मग डिसजंक्शनची कंडिशन काय सांगते रे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. मग शोधायचंच ना पहिल्यांदा, आपण कंडिशन दिली तीच शोधायची पहिल्यांदा. एफ एफ कुठला आहे, एफ एफ कुठं आहे बघायचं. एफ एफ आहे का इथं शेवटी, अजून इतर कोणत्या ठिकाणी एफ एफ आहे का? मग काय लिहिणार, म्हणजे इथं काय म्हणणार तुम्ही, इफ एफ आर एफ देन एफ, अदरवाईज आपल्या आपल्या भाषेत अदरवाईज टी. लक्षात आलं का? काय अडचण, डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल कळला का? डिसजंक्शन मध्ये कोणकोणते वर्ड येतात, कोणकोणते वर्ड येतात, ऑर आणि आयदर ऑर ना. हे जर वर्ड आले त्याच्यामध्ये काय म्हणणार आपण, डिसजंक्शन आहे. काय अडचण आहे का? लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन याचा. घेतला? ओके. आता मला सांगा, ह्यानंतरचं जे तिसरं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते आता आपण बघूया. खूप महत्वाचं. कनेक्टिव्ह जर तुम्हाला परफेक्ट लक्षात आली तर तुमचा जो लॉजिक चॅप्टर आहे त्याचा बेस म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. डेफिनेशन मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह सांगताना पण मी सांगितलं तुम्हाला, लक्षात आहे का? हे बेस आहे. ह्याच्या जे ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ टेबल, डिसजंक्शन, कंजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन यांचं सगळ्याचं मिनिंग जर परफेक्ट लक्षात आलं तर पुढं काहीच अडचण येणार नाही. पूर्ण पुढचा सर्व भाग ह्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला हे केअरफुली लक्षात घ्यावं लागेल, बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्यावरती 100% कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, जेणेकरून पुढचा भाग सोपा जाईल. डिसजंक्शन म्हणजे काय समजलं का? आता नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. त्यालाच आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. कसलं? कंडिशनल. इम्प्लिकेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो रे, कंडिशनल म्हणतो. इम्प्लिकेशन किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे, कंडिशनल म्हणणार. तर बघूया मग इम्प्लिकेशन म्हणजे काय. कितवा आहे रे, 3rd नंबरचं. त्याला काय म्हणणार आपण रे, इम्प्लिकेशन. और यालाच काय म्हणणार रे, कंडिशनल. ओके, इम्प्लिकेशन और काय म्हणणार यालाच, कंडिशनल. आता अगोदरच जे आपण पाहिलेलं आहे तसंच डेफिनेशन याची तयार करायची, फारसा चेंज करायचा नाही. बघा आता, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह,
लॉजिकल कनेक्टिव्ह चेंज होणार नाहीत आता. आर कनेक्टेड किंवा कंबाईंड विथ लॉजिकल कनेक्टिव्ह. इफ देन जर दोन स्टेटमेंट जोडलेली असतील देन इट इज कॉल्ड ॲज, काय म्हणणार आपण, इम्प्लिकेशन. काय म्हणणार रे, इम्प्लिकेशन. और यालाच आपण काय म्हणतो रे, कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. कसलं स्टेटमेंट म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट. लक्षात येतंय का, किंवा इम्प्लिकेशन, लॉजिकल कनेक्टिव्ह. काय अडचण आहे याच्यामध्ये. मग आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचं, जर अदर वर्ड मध्ये बघायचं झालं, इन अदर वर्ड पी क्यू आर टू स्टेटमेंट, देन इफ पी देन क्यू करणार ना आपण असं इथं. इफ पी देन क्यू इज कॉल्ड काय म्हणणार इथं, implication. is called as implication and it is denoted as P implies Q. P implies Q and read as P implies Q. Read as P implies Q. Okay. कसं रीड करणार आपण याला रे, P implies Q और P कंडिशनल Q पण म्हणू शकतो ना आपण याला. P कंडिशनल Q. काय अडचण आहे करे. पुन्हा एकदा बघू आपण आता. मगाच्याच स्टेटमेंटचं आपण जे डिस्टिंक्शन पाहिलं त्याच्यामध्ये थोडंफार कन्वर्ट करून आपण हे बघितलंय. ओके. आता सर्वात महत्वाचं म्हणजे या अगोदर कट करायला पाहिजे होतं. ठीक आहे. ओके. बघा, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह, इफ देन इट इज कॉल्ड ॲज इम्प्लिकेशन और कंडिशनल. इन अदर वर्ड मध्ये जर सांगायचं झालं तर पी आणि क्यू जर दोन स्टेटमेंट असतील तर पी इम्प्लाइज क्यू. बघा इथं, देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड इम्प्लिकेशन. इफ देन वापरणार ना फक्त तुम्ही, पी अँड क्यूच्या ऐवजी काय वापरणार, इफ देन वापरणार. लक्षात येते का तुमच्या. बघा वेगळ्या कलर मध्ये इथं शेड करतो याला. पी देन क्यू इज कॉल्ड इम्प्लिकेशन. इट इज डिनोटेड बाय पी सिंगल ॲरो क्यू. बरोबर, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू म्हणायचे त्याला वाचताना, किंवा पी डबल कंडिशनल क्यू म्हणायचं. आता पी इम्प्लाइज क्यू किंवा पी इम्प्लिकेशन क्यू, ठीक आहे. इथं रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू. ह्याला जर आपण तुम्हाला लक्ष देण्यासाठी आपण काय करू, याला वेगळ्या कलर दाखवूया म्हणजे लक्षात येते कसं वाचायचं ते. ओके. काय अडचण याच्यामध्ये. आता पी इम्प्लाइज क्यू कळलं सर्वांना व्यवस्थित. ओके. आता ह्याचा ट्रूथ टेबल बघूया आपण. आता मला सांगा, दोन स्टेटमेंट जर इफ देन जोडले असतील तर आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये, काय रे, इम्प्लिकेशन आहे किंवा कंडिशनल आहे म्हणणार त्याच्यामध्ये. त्याचे एखादं एक्झाम्पल बघूया आपण. आता बघूया एक्झाम्पल एखादं काय आहे का त्याचं. आता ठीक आहे. इफ इट रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल्ड. बघा एक एक्झाम्पल बघूया आपण त्याचं. If it rains, then match will be cancelled. आता इथं कुठे इफ देन बाबा, इथे इफ वापरले, या ठिकाणी देन वापरले. दोन स्टेटमेंट आहे बघा. इट रेन्स हे एक स्टेटमेंट आहे आणि मॅच विल बी कॅन्सल्ड हे दुसरं स्टेटमेंट आहे. जर पाऊस आला तर मॅच काय होणार आहे, कॅन्सल होणार. दोन स्टेटमेंट जोडले. कशाने जोडले, इफ देन जोडले. कशाने जोडलेत रे, इफ देन जोडलेले आहेत. आता मला सांगा, जर आपण पहिल्या स्टेटमेंटला पी मानायचं, दुसऱ्याला काय मानायचं रे, क्यू मानायचं. त्याचा आता ट्रूथ टेबल आपण तयार करतो. यासाठी महत्वाची कंडिशन बघा. महत्वाची कंडिशन काय असणार आहे. आता द इम्प्लिकेशन
P implies Q is false if and only if P is true and Q is false. बघा, P is true and Q is false. बघा, लक्ष द्या आता. P implies Q एक स्टेटमेंट आहे, समजावं इथं. if it rains then match will be cancelled. एक स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. मग हे स्टेटमेंट फॉल्स केव्हा असतं रे? फॉल्स केव्हा असेल रे? समजा पहिल्याला मी P मानलं, दुसऱ्याला Q मानलं. P implies Q हे स्टेटमेंट आहे आपलं. काय रे? P implies Q हे काय आहे? स्टेटमेंट आहे. मग मला सांगा, ह्या स्टेटमेंट मध्ये P implies Q ची व्हॅल्यू फॉल्स, त्याचं ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स केव्हा येते? जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते रे? फॉल्स येते. अदरवाईज त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे रे? टी असणार आहे. बघ की, फॉल्स इफ अँड ओनली P इज ट्रू अँड Q इज फॉल्स. अदरवाईज काय म्हणणार तुम्ही रे? अदरवाईज P येणार ना, किंवा अदरवाईज ट्रू म्हणा. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? मग कसं मानणार आता रे? बघा, कुठल्या स्टेटमेंटमध्ये, कोणत्या स्टेटमेंटमध्ये पहिल्यांदा टीन दुसऱ्या नंबरला एफ आहे बघा बरं. पहिल्याची ट्रू आहे आणि दुसऱ्या नंबरची फॉल्स आहे बघा बरं. 2 नंबरला टी एफ आहे. मग इथं काय येणार आहे? एफ. त्यांनी काय म्हणलंय? पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आली पाहिजे, दुसऱ्याची एफ आली पाहिजे, तर त्या ट्रूथ टेबलची किंवा त्या इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ येणार म्हणून सांगितलं ना त्याने आपल्याला. इथं टी एफ आहे, एफ येणार. सांगा इथं. बाकी अजून कोणत्या ठिकाणी टी एफ आहे का? असं टी एफ पॅटर्न आहे का? हा, टी एफ पॅटर्न नाही. बघा इथं. मग अदरवाईज काय सांगितलं मी रे? ती सांगितली. कंडिशनल स्टेटमेंटला काय म्हणतो आपण रे? कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स केव्हा असतं रे? कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स केव्हा असतं? पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असायला पाहिजे, दुसऱ्याची फॉल्स. पहिल्याची ट्रू, दुसऱ्याची फॉल्स म्हणतोय मी. कंडिशन बघा, असं असेल तरच P implies Q काय येतं रे? फॉल्स येतं. अदरवाईज काय येतं? टी येतं. पटकीना लिहून घ्यायचं. इथं काय म्हणणार तुम्ही रे? P implies Q. हे लिहायचं राहिलीच की आपलं, बरोबर आहे का? P implies Q. काय अडचण आहे याच्यामध्ये रे? P implies Q कळलं. कंडिशनल स्टेटमेंट कसं करायचं कळलं का? ओके, काय अडचण? आता नेक्स्ट लास्ट वन, सेकंड लास्ट मध्ये चालेल. नॉट एक राहिले अजून, बरोबर आहे का? ही 2 बघूया आणि मग थांबूया आपण. आता इम्प्लिकेशन पाहिजे. इम्प्लिकेशन म्हणजे काय रे? कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार आपण त्याला. काय म्हणणार रे? कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार, बरोबर आहे का? आता जे नेक्स्ट स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याला आपण काय म्हणतो रे? डबल इम्प्लिकेशन म्हणतो. काय म्हणतो? डबल इम्प्लिकेशन. और त्यालाच काय म्हणतो आपण? बाय कंडिशनल म्हणतो. काय म्हणतो? बाय कंडिशनल स्टेटमेंट. कसलं कंडिशनल म्हणायचं? बाय कंडिशनल. तर ते बघूया आपण. ओके, डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशनल. किती वय रे? पहिलं कंजंक्शन झालं, दुसरं डिस्टिंक्शन, तिसरं इम्प्लिकेशन, चौथं डबल इम्प्लिकेशन म्हणा गेला. डबल इम्प्लिकेशन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो रे? बाय कंडिशनल. बरोबर आहे का? डबल इम्प्लिकेशन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो रे? बाय कंडिशनल म्हणतो. आणि हे डिनोट कसं करतो आपण रे? P डबल इम्प्लाइज Q.
ओके, डबल ॲरो दाखवतो. ठीक आहे, हे जे आता डेफिनेशन बघूया. काय असणार बरं डेफिनेशन? आतापर्यंत आपण डेफिनेशन बघितलेत की ह्याच्या. इफ टू स्टेटमेंट आर combined with using logical connectives if and only if, with using logical connectives if and only if it is called as double implication or biconditional. बघू बघा, if two statements are combined with using logical connective if and only if, then it is called काय म्हणणार आहे? बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन पण म्हणू शकतो. ह्याला जर पी आणि क्यू या सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर बघायचं झालं आपल्याला, इन अदर वर्ड काय म्हणणार तुम्ही इथं? इन अदर वर्ड पी क्यूच्या टाइप मध्ये सांगायचं झालं, पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स then P if and only if, P if and only if Q, then P if and only if Q is called what? Is called a double implication or biconditional. डबल इम्प्लिकेशन और काय म्हणणार तुम्ही रे? बाय कंडिशनल. इट इज डिनोटेड बाय, हे कसं डिनोट करतो रे आपण? इट इज डिनोटेड बाय कसं डिनोट करतो सांगा? पी डबल ॲरो क्यू. बघा लक्ष द्या, पी डबल ॲरो क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू. आणि रीड कसं करायचं बघा, and read as P double implies Q. काय अडचण? किंवा P कंडिशनल Q पण म्हणू शकतो, और P कंडिशनल बाय कंडिशनल, सॉरी P बाय कंडिशनल Q असंही आपण ह्याला रीड करू शकतोय. काय अडचण आहे याच्यामध्ये? लक्षात आलं? इफ अँड ओनली इफ न जर जोडले असतील तरच, दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ न जोडले असतील तरच आपण त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो रे? डबल इम्प्लिकेशन आहे असं म्हणू शकतोय. काय अडचण आहे याच्यामध्ये कोणाला? ओके, आता त्याचा ट्रूथ टेबल बघू ना आपण. काय बघू आता त्याचा ट्रूथ टेबल नेमका काय आहे त्याचा, किंवा कसा फाइंड करायचा ते बघूया. त्याची कंडिशन काय आहे ट्रूथ टेबलची? ठीक आहे, खूप सोपं आहे ट्रूथ टेबल. बघा आता ट्रूथ टेबल मध्ये कंडिशन काय सांगणार मी त्याची? आतापर्यंत मी काय म्हणलं होतं, जी कंजंक्शन मध्ये काय रे? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर टी, अदरवाईज एफ. डिस्जंक्शन मध्ये काय सांगितलं? दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज टी. कंडिशनल मध्ये किंवा इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलं होतं रे? पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज टी. काही असू द्या दुसरं, मग टी असो, एफ असो किंवा एफ टी असू द्या, टीच येणार. फक्त पहिलं टी आणि दुसरं एफ असेल तरच फॉल्स सांगितलं होतं मी. कशामध्ये? कंडिशनल मध्ये. त्यालाच इम्प्लिकेशन मध्ये म्हणतो. आणि डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय असणार आहे मी सांगा आता. डबल इम्प्लिकेशन मध्ये सर्वात महत्वाचं, सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी,
पहिल्या स्टेटमेंटची पण तीच ट्रूथ व्हॅल्यू असेल आणि दुसऱ्याची पण तीच असेल तर टी येणार. आणि किंवा पहिल्याची एफ असेल ट्रूथ व्हॅल्यू, दुसऱ्याची पण एफच असेल तर टीच येणार इकडं. मी काय म्हणतोय, सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी येणार, अदरवाईज एफ येणार. बरोबर आहे का? लक्षात येतंय का? काय मग कसं लिहू शकणार इथं आता? काय म्हणणार आहे आपण इथं आता? द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज अ टी. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज P double implies Q is T if and only if both truth value of both statement are same. बरोबर आहे का आपल्या आपल्या भाषेत? काय म्हणणार तुम्ही रे? द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P double implies Q is true if and only if and only if and only if both the truth values of both statements are same. The truth values of both statements are सेम. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असायला पाहिजे रे? सेम असायला पाहिजे, एक तर टी किंवा एफ. मग बाय कंडिशनल मध्ये किंवा डबल इम्प्लिकेशन मध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? टी येणार. किंवा रे दोघांची दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सेम असताना. आता तुम्ही म्हणणार सर एक्झाम्पल सांगायची. बघा मी दिलेली एक्झाम्पलच दिली आता. हो इकडे बघा. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज ट्रू इफ अँड ओनली इफ अँड तीच वापरलं मी आता ह्याच्यात एक्झाम्पल म्हणून. बघा हे जे मी स्टेटमेंट लिहिलं आताच, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ट्रू इफ अँड ओनली इफ, तर आणि तरच द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ बोथ स्टेटमेंट्स आर सेम. हेच एक्झाम्पल आहे म्हणायचं. म्हणजे दोन स्टेटमेंट कशी तयार होणार रे? पहिलं स्टेटमेंट कसं होणार? द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ट्रू, पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट काय रे? दुसरं स्टेटमेंट बघा की ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ बोथ स्टेटमेंट्स आर सेम. हे दुसरं स्टेटमेंट. हे दोन स्टेटमेंट जोडलेत कशाने? इफ अँड ओनली इफ. म्हणजे दोघांसाठी यूज झालं. काय अडचण आहे का याच्यामध्ये? मग मला सांगा आता ट्रूथ टेबल करायला काय हरकत आहे का? खूप सोपा पार्ट आहे ना? लक्षात येतोय का? पी क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू हे बेसिक आहे, ह्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे पुढचं. हे जर तुम्हाला परफेक्ट लक्षात राहिलं पुढं काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. बघा टी टी एफ एफ टी एफ हे फिक्स हे सांगितलं तुम्हाला मी. बरोबर आहे? आता कंडिशन काय सांगितली रे? दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर डबल इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? टी येणार, अदरवाईज एफ. कुठं कुठं सेम आहे बाबा? टी सेम आहे. काय येणार? टी येणार. इथं काय आहे? एफ आहे. मग एफ लिहू का? चुकणार. एफ लिहायचं नाही, टी लिहिणार. टी का? तर कंडिशन काय सांगतंय? सेम असेल तर टी, अदरवाईज एफ. मग अदरवाईज एफ लिहायचं सगळीकडे. काय अडचण? लक्षात आलं का? इफ सेम ट्रूथ व्हॅल्यू, जर शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं म्हणलं, इफ सेम ट्रूथ व्हॅल्यू किंवा तुम्ही काय म्हणणार आहे? इफ टी डबल इम्प्लाइज टी देन टी, एफ डबल इम्प्लाइज एफ देन टी, अदरवाईज एफ म्हणणार ना. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? कळलं व्यवस्थित? ओके. बघा आता महत्वाची 4 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले आपण. कोणकोणती रे? पहिलं कंजंक्शन, दुसरं डिस्जंक्शन, तिसरं इम्प्लिकेशन, सिंगल इम्प्लिकेशन. बरोबर आहे की? त्यालाच आपण काय म्हणतो? कंडिशनल म्हणतो. आणि चौथं डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला काय म्हणतो रे?
बाय कंडिशनल म्हणतो. एकदा हायलाइट मारतो. पुढचं काय सोपं आहे, छोटस नॉट जे आहे त्याच्यामध्ये एवढं काय विशेष काय नाही. फक्त जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह करून लिहायचं. निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह, म्हणजे नॉट असेल तर नॉट काढायचं, नॉट नसेल तर नॉट टाकायचं. ते सोपा पार्ट आहे. लगेच हे जे एकदा हायलाइट मारूया. मला सांगा कंजंक्शन म्हणजे काय रे? टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. आणि कोणकोणत्या वर्डनं जोडले असतात स्टेटमेंट्स? अँड, बट, एट, व्हाईल, दो, बरोबर आहे का? यासारख्या वर्डनं किंवा कॉमा यासारख्या वर्डनं आपल्याला दोन स्टेटमेंट जोडले असतील तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण? कंजंक्शन आहे म्हणतो. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? डिसजंक्शन कशाला म्हणायचं रे? जर दोन स्टेटमेंट ऑर किंवा आयदर ऑर जोडले असतील तर त्याला आपण काय म्हणतो? डिसजंक्शन म्हणतो. डिसजंक्शन कंडिशन काय? एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. काय अडचण? आता कंडिशनल. कंडिशनल म्हणजे काय रे? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन काय सांगतं रे? जर दोन स्टेटमेंट इफ देन जोडले असतील, कशानं? इफ देन, तर त्यांच्यामध्ये काय म्हणतो आपण? त्या तो स्टेटमेंट पॅटर्न कशाचा म्हणतो? कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनचा आहे असं म्हणतो. बरोबर आहे का? सिंगल आयरोन डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? सिंगल आयरोन. त्याचा ट्रूथ टेबल तयार करण्याचा रूल काय आहे रे? पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आली पाहिजे पहिल्या स्टेटमेंटची, आणि दुसऱ्याची फॉल्स आली पाहिजे. असं आलं तर त्या पी इम्प्लाइज क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? एफ येणार, अदरवाईज टी येणार. म्हणजे टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. लक्षात येतंय का? आणि आता लास्ट वन आहे डबल इम्प्लिकेशन. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण? बाय कंडिशनल. दोन स्टेटमेंट जर इफ अँड ओनली इफ न जर कनेक्ट केले असतील तर त्यांच्यामध्ये आपण काय म्हणतो रे? डबल इम्प्लिकेशन आहे असं म्हणतो. बरोबर आहे. त्याची कंडिशन काय? ट्रूथ टेबलची सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाईज एफ. ओके, फिनिश. काय अडचण याच्यामध्ये? नाव लास्ट लॉजिकल कनेक्टिव्ह, दॅट इज निगेशन. तर आता आपण शेवटचं लॉजिकल कनेक्टिव्ह ते म्हणजे काय रे? निगेशन बघूया. चला तर मग बघू निगेशनचे कंडिशन्स काय आहेत, निगेशन म्हणजे काय. ओके, आता डेफिनेशन काय आहे बघा निगेशनची. फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देअर इज अनादर स्टेटमेंट विच इज डिफाइंड टू. बघा, पी एखादं स्टेटमेंट दिलं असेल, त्यावरून दुसरे एखादं स्टेटमेंट आपण डिफाईन करतोय. कसं डिफाईन करतोय? विच इज डिफाइंड टू बी ट्रू वेन पी इज फॉल्स. बघा, पी घेतलेलं जे स्टेटमेंट आहे आपण पी हे फॉल्स असताना, जर समजा घेतलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि आपण डिफाईन केलेलं स्टेटमेंट ट्रू येत असेल तर ते येणारं स्टेटमेंट त्या पीचं काय असणार आहे रे? निगेशन असणार आहे. आणि बघा, अँड फॉल्स वेन पी इज ट्रू. आणि घेतलेलं स्टेटमेंट डिफाईन केलेलं जे नवीन स्टेटमेंट आहे ते फॉल्स डिफाईन करतो आपण केव्हा? पी ची व्हॅल्यू ट्रू असताना. बघा, लक्ष द्या. अजून एकदा सांगतोय मी पुन्हा एकदा, थोडं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. देअर फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी there is another statement which is defined to be true when p is false and false when p is true. बघा, लक्ष द्या. समजा एक पी एखादं स्टेटमेंट आहे, ओके, आणि आपण एक स्टेटमेंट डिफाईन करतोय, पण ते डिफाईन केलेलं स्टेटमेंट कसं असायला पाहिजे रे? समजा पी ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे तर डिफाईन केलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय यायला पाहिजे? ट्रू यायला पाहिजे. समजा पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर डिफाईन केलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? फॉल्स यायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज निगेशन ऑफ पी अँड इट इज डिनोटेड बाय निगेशन पी. म्हणजे पी च्या समोर आडवा एस टाकायचा. अशा पद्धतीने आपण निगेशन पी डिफाईन करतोय. बघा, एखादं स्टेटमेंट आहे त्याची जर ट्रूथ व्हॅल्यू टी येत असेल आणि त्या स्टेटमेंटवरून आपण एक नवीन स्टेटमेंट डिफाईन करतोय की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल असं स्टेटमेंट डिफाईन करतोय. ती डिफाईन केलेलं स्टेटमेंट ट्रू येणाऱ्या स्टेटमेंटचं काय असणार आहे? निगेशन आहे. किंवा एखादं स्टेटमेंट असतानाच फॉल्स आहे आणि नवीन स्टेटमेंट आपण डिफाईन करतोय की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल, म्हणजे ते नवीन डिफाईन केलेलं स्टेटमेंट ह्या फॉल्स असणाऱ्या स्टेटमेंटचं काय असणार आहे? निगेशन असणार आहे. म्हणजे निगेशनचं मिनिंग कळलं तुम्हाला? एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी येत असेल तर निगेशन
त्या स्टेटमेंटचं निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार ना. किंवा एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येत असेल तर त्या स्टेटमेंटच्या निगेशन स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येणार. लक्षात येत आहे? म्हणजे टी असेल तर एफ घ्यायचं, एफ असेल तर टी घ्यायचं. सपोज पी इज द गिव्हन स्टेटमेंट आणि त्याचा ट्रूथ टेबल बघूयात आपण. काय बघूया? ट्रूथ टेबल. पी हे स्टेटमेंट आहे, मग त्याचं निगेशन काय असणार आहे? निगेशन पी या पद्धतीने असणार आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, एकच स्टेटमेंट असल्यावर ट्रूथ व्हॅल्यू कशा द्यायची? मी सांगितलं होतं, पहिली टी द्यायची, दुसरी एफ द्यायची. मग निगेशनचा नियम काय सांगतोय रे? दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याच्या निगेशनच्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. काय असणार आहे? फॉल्स. समजा दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर त्या स्टेटमेंटच्या निगेशनची व्हॅल्यू काय असणार आहे? टी असणार आहे. म्हणजे टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. डू यू अंडरस्टँड इट? ओके, बेटर अंडरस्टँड. बघा, लक्ष द्या. आता एक नोटेशन दिलेली आहे तुम्हाला. निगेशन म्हणजे काय समज तुम्हाला. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह करायचं म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? चेंज होणार ना. टी असेल तर एफ होणार, एफ असेल तर टी होणार. पुन्हा अजून एक दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एखादं स्टेटमेंट घेतलं, समजा आपण सपोज मँगो इज अ फ्रूट. एक स्टेटमेंट घेतलं मी. फॉर एक्झाम्पल काय घेतलं इथं? लक्ष द्या इथं. फॉर एक्झाम्पल घेतलं मी एक, मँगो इज फ्रूट. ओके, एक स्टेटमेंट घेतलं. बरोबर आहे. आता या स्टेटमेंटचं मला निगेशन लिहायचं आहे. निगेशन. समजा या स्टेटमेंटला मी पी मानणार ना. लेट पी सच दॅट मँगो इज फ्रूट. ओके, पी ला काय मानणार मी रे? मँगो इज फ्रूट या स्टेटमेंटला पी मानणार ना. आता याचं निगेशन लिहायचं आहे. मग पीचं निगेशन कसं असतं? निगेशन ऑफ पी. निगेशन पी. मग आता मला सांगा, मँगो इज फ्रूट हे स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन कसं लिहिणार मी? मँगो इज नॉट फ्रूट. मँगो इज नॉट फ्रूट हे त्याचं काय झालं रे? निगेशन झालं. म्हणजे इथं नकार होता का रे? नकार नव्हता. मी नकार टाकला. नकार नसताना नकार टाकणे म्हणजे त्याचं निगेशन. आणि इथं नकार असता तर मी काय केला तर नकार काढला असता म्हणजे त्याचं निगेशन झालं. ते लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? आता निगेशनची एक कंडिशन आहे बघा. निगेशनचं निगेशन जर घेतलं, एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घेतलं आणि ते निगेशनचं पुन्हा निगेशन घेतलं तर ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं तुम्हाला. बघा, negation of negation P is equal to P, that is original statement. That means negation of a statement is the statement itself. एखाद्या स्टेटमेंटच्या निगेशनचं निगेशन घेतलं तर ते ओरिजिनल स्टेटमेंट मिळणार ना तुम्हाला. लक्षात आलं? आता अजून एक सगळ्यात महत्वाचं कंडिशन सांगायचं इथं. आता तुम्ही म्हणणार पी स्टेटमेंट त्याचं निगेशन पी असं दर्शवायचं. समजा निगेशन ऑफ टी आलं तर त्याचं निगेशन काय असतं रे? एफ असतं. निगेशन टी म्हणजेच काय रे? एफ असतं. आणि निगेशन एफ म्हणजेच काय असतं रे? टी असतं ना. निगेशन एफ म्हणजेच काय असतं? टी असतं. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करताना लक्षात येईल, वापरायचं तिथं आपल्याला. ओके, म्हणजे निगेशन टी घेतलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? एफ येणार. निगेशन एफ घेतलं त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? टी येणार. याचं मिनिंग तेच आहे ना. नॉट ट्रू दॅट. नॉट ट्रू दॅट म्हणजे काय रे? फॉल्स असणार आहे ना. नॉट फॉल्स दॅट म्हणजे काय असणार आहे? ट्रू असणार आहे. लक्षात येतंय का? ओके, आता या ठिकाणी आपली सर्वच्या सर्व लॉजिकल कनेक्टिव्ह संपलेली आहेत. कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि लास्ट वन निगेशन. आतापर्यंत आपण लॉजिक टॉपिक सुरू केल्यापासून लॉजिक म्हणजे काय, स्टेटमेंट, कोणकोणती सेंटेन्स स्टेटमेंट नाहीत हे पण पाहिलं आपण. त्यानंतर आपण त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू पाहिली. ट्रूथ व्हॅल्यू नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह कशाला म्हणायचं पाहिलं. कोणकोणते लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ते पाहिलं. त्यानंतर सिंपल सेंटेन्स कशाला म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं हे पाहिलं आपण. त्यानंतर जे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण पाहिले होते त्याचं पूर्णपणे डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलं आपण. समजा आणि कोणकोणते लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले रे? कंजंक्शन, टी असेल तर टी, अदरवाइज एफ, कंडिशन सांगितली होती. डिस्जंक्शन, एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन म्हणजे काय रे? कंडिशनल म्हणतो आपण त्याला. पहिल्याची टी आणि दुसऱ्याची एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. आणि डबल इम्प्लिकेशनला काय म्हणतो आपण रे? बाय कंडिशनल. म्हणजेच काय रे? टी असेल, दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर टी येणार आणि एफ एफ असेल तरीही काय येणार?
टीच येणार, म्हणजे सेम असेल तर टी, अदरवाईज एफ. आणि लास्ट वन पाहिलं तर निगेशन. निगेशन म्हणजे काय रे, एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह करून लिहायचं, बरोबर आहे का. जर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येत असेल तर आपण असं स्टेटमेंट लिहायचं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली पाहिजे. आणि पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येत असेल तर आपण असं स्टेटमेंट लिहायचं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली पाहिजे. दॅट इज कॉल्ड निगेशन. ओके, निगेशन दर्शवायचं कसं ते सांगितलं. त्याचा ट्रूथ टेबल काय असतो, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी लिहायचं. निगेशन ऑफ टी काय असतं रे, एफ असतं. निगेशन ऑफ एफ काय असतं रे, टी असतं. हे पाहिलं आपण. सर्वांना जी काय आपण थिअरी घेतली लॉजिकच्या पहिल्या एक्सरसाइज साठीची ती समजलीच असेल 100%. आता जे काही नेक्स्ट लेक्चर आपण घेणार आहे त्यामध्ये आपण आतापर्यंत जेवढी काही थिअरी पाहिली आहे त्या सर्व थिअरीवरती एक्झाम्पल बघणार आहे. खूप सोपा पार्ट आहे. तुम्ही थिअरी व्यवस्थित वाचा घरी. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला त्या थिअरीवरची पूर्णपणे एक्झाम्पल घेण्यात येतील. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जे काही घेतलं मी लॉजिकल कनेक्टिव्हचं सॉल्व्ह करून दिलेली एक्झाम्पल आहेत बुकमध्ये, सॉल्व्ड एक्झाम्पल, ते तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायची. बुकमध्येच आन्सर्स आहेत. आपण सॉल्व्ह केलेली एक्झाम्पल घेणार नाही, सॉल्व्ह न केलेली एक्सरसाइज मध्ये घेऊया जेणेकरून त्याचा आन्सर तुमच्याकडे सध्या नाही. ओके, तर आपण या ठिकाणी आता थांबूया. राहिलेला भाग आपण म्हणजेच काय रे, एक्सरसाइज 1.1 नेक्स्ट लेक्चरला आपण अभ्यासूया. आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे, थांबूया मी.